हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांवर विठ्ठल रुक्माईचा असाच आशीर्वाद राहो ही ईश्वराचरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आपण आता साबुदाण्याची खिचडी बनवूया. साबुदाण्याची खिचडी शाबू भिजवण्यापासून ते शाबू करण्यापर्यंत पूर्णपणे व्हिडिओ मी दाखवला आहे, तो त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. इथे मी साबुदाणा 1 वाटी घेतला आहे. हा 1 वाटी साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेणार आहे. साबुदाणे आपण मस्त असे पाण्यात धुवून घेऊया. मी इथे साबुदाणे 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून दिले आहे. मी साबुदाणे रात्रीच भिजत घातले होते, त्यामुळे थोडेसे पाणी ठेवून भिजत घातले. तुम्ही बघू शकता साबुदाण्यात थोडंसं असं पाणी ठेवून द्यायचं आणि रात्रभर भिजत घालायचे. आता साबुदाणे रात्रभर भिजले आहेत, मस्त असे छान मोठेसे झाले आहेत. आता मी साबुदाण्याची खिचडी करून घेते. त्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 बटाटे आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले आहे. हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण घालायचं नाही. गॅसवर कढई ठेवली आहे आणि 1 माप तेल ओतून घेतले आहे. आता तेल गरम झाले की त्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात. साबुदाणे बनवण्यासाठी लोखंडाची कढई असेल तर मस्त लोखंडाची कढईच घ्या. आता मी यामध्ये बटाटे टाकून घेतले आहेत. मी 1 मोठा बटाटा टाकून घेतला आहे. तुम्ही बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपले बटाटे तळत आहेत तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये मीठ 1 चमचा टाकून घेतले. तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घेते आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते. आता ह्या सर्व वस्तू व्यवस्थित एक साबुदाण्याला लागल्या पाहिजेत अशा प्रमाणे मिक्स करून घेऊया. तुम्ही जर असा साबुदाणा मिक्स करून घेतलात, जरी तुम्ही नवीन पहिल्यांदा साबुदाणे जर बनवत असाल तरी तुमचा एकही शाबू एकमेकाला चिटकणार नाही. एकदम परफेक्ट असे साबुदाणे होतील. तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. आता आपले बटाटे परतून घेते. मस्त असे बटाटे परतून घेतले आहे. आता बटाटे लाल झाले की त्यामध्ये आपला सर्व साबुदाणा टाकून घ्यायचा. तुम्हाला साबुदाणा जर भिजवण्यासाठी वेळ नाही मिळाला तर तुम्ही 2-3 तास साबुदाणा भिजू घालू शकता. पण सुरुवातीला काय करायचं, साबुदाणे आपण धुवून घेतले तर 10 मिनिटं पाणी त्यात तसंच ठेवायचे. आता बटाट्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेतले आहे. आता व्यवस्थित असे बटाटे परतून घेऊया. तर मग मी साबुदाणा कसा भिजवायचा ते सांगत होते. जर रात्री विसरला तर तसं 10 मिनिटं पाणी ठेवून द्यायचे. 10 मिनिटानंतर त्यातले पाणी सर्व निथळून काढायचे आणि 2 तासासाठी तसंच साबुदाणा ठेवायचा. एकदम परफेक्ट भिजतो. बटाट्याच्या फोडी मस्त अशा तेलामध्ये तळत आल्या आहेत. आता आपण त्यामध्ये साबुदाणे टाकून घेऊया. बटाट्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण की आपण साबुदाण्यात पण सुरुवातीला मीठ टाकलं आहे, त्यामुळे हिशोबाने मीठ टाकून घ्या. बटाट्यामध्ये थोडंसं परतत असताना मीठ टाकलं की बटाट्याला पण छान टेस्ट येते. त्यामुळे साबुदाण्यामध्ये आणि बटाट्यामध्ये असं कंबाईन मिळून चवीनुसार मीठ टाकून घ्या. साबुदाणे मस्त असे सुटसुटीत दिसत आहेत आपल्याला. व्यवस्थित असे परतून घेऊया. सर्व वस्तू त्यामधल्या मिक्स झाल्या पाहिजेत अशा प्रमाणे परतून घ्या. आणि लोखंडाची कढई असेल तर बिलकुल साबुदाणा थोडा पण चिटकत नाही. थोडीशी स्टीलची आणि जर्मनची कढई असेल तर त्याला आपला साबुदाणा थोडा चिटकतो.
3 ते 4 मिनिटासाठी साबुदाण्यावर झाकून द्यायचे आणि झाकण काढून परत असं खालचा वर शाबू वरचा खाली शाबू करून घ्यायचा। सर्व साबुदाणे व्यवस्थित परतत आहेत आणि साबुदाण्याचा आकार पण असा मस्त मोठा मोठा झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी साबुदाणे तयार होत आहेत। तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादा लाईक ठोकून द्या, कारण की तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक केल्याने काही पैसे लागणार नाहीत, पण मला खूप मोटिवेशन भेटणार आहे आणि मला नंतर नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी पण आणखीन उत्साह येणार आहे। त्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब तो बनता है। साबुदाणे कधीही करत असताना चांगले परतून घ्यायचे। साबुदाणे बारीक गॅस ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचा आणि अधूनमधून थोडंसं प्लेट झाकून ठेवायचं, म्हणजे साबुदाण्यामधलं मीठ परत हिरवी मिरची व्यवस्थित बटाटे आणि साबुदाणे सर्व एकजीव होतात। त्यामुळे 5 ते 7 मिनिटं असे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि थोडा 5 ते 6 मिनिटं झाकण पण झाकून ठेवायचे। मग आपले साबुदाणे एकदम परफेक्ट आणि टेस्टी बनतात। तुम्ही साबुदाणे बघत असाल तर साबुदाणे एकदम सुटसुटीत आणि मऊ असे तयार झाले आहेत। एकदम परफेक्ट असे साबुदाणे तयार झाले आहेत। मस्त 1 वाटी दही घ्या, अशी साबुदाण्याची खिचडी घ्या, त्यावर असा लिंबू पिळा आणि मस्त असे साबुदाणे खावा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन नवीन मैत्रिणींना पण शेअर करा आणि त्यांना पण कमेंट करायला सांगा। तुमची एखादी पण कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन ठरते, त्यामुळे कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।